नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आपण वेगवेगळ्या विषयांवर माहिती मध्ये-मध्ये घेत असतो आणि काही आमचे मागे सुद्धा व्हिडिओ आलेले आहेत. तर म्हटलं की थोडंसं आपण ऑप्शन ट्रेडिंगच्या बाबतीत काही प्रकार किंवा काही नवीन काही सांगता आलं या चॅनलवर. म्हणजे अर्थात काही लोकांना माहिती असेलच. पण बऱ्याचदा असं होतं की ऑप्शन ट्रेडिंगच्या ह्याच्यात ट्रेड करताना ऑप्शनच्या प्राइसेस कशा काही चेंज होतात किंवा टार्गेट कसं ठेवावं ह्याच्याबद्दल आपण थोडंसं काही डिस्कस करणार आहोत की ऑप्शनच्या व्हॅल्यू कशा बदलतात, कुठल्या घटकांमुळे बदलतात हे आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे डेल्टा. तो या ॲक्च्युअली ज्या गोष्टी ऑप्शनच्या प्राइसला चेंज करत असतात किंवा कारणीभूत ठरतात त्यांना आपण म्हणतो ऑप्शन ग्रीक्स. तर ते 3-4 ग्रीक्स आहेत. त्यातले आपण 3 या आपल्या चॅनलवर कव्हर करणार आहोत सुरुवातीला. तर चला सुरू करूया. डेल्टा म्हणजे काय आणि त्याचा परिणाम ऑप्शनच्या किमतीवर कसा होतो ते बघू. Stock Board. Learn, focus, earn. तर CDSLचा जो स्टॉक आहे तो साधारण 1572 किंवा 1600च्या आसपास होता आणि डिसेंबरमध्ये त्याला थोडंसं एक वरच्या बाजूला जायला सुरुवात झाली. तर ते कसा गेला तो आधी आपण बघूया. तर एक एक दिवसाची एक कॅन्डल आहे आणि इथे एक रिजेक्शन त्याने फेस केलं. त्याच्यानंतर तो परत खाली आला आणि तिथून परत थोडं त्याने वर जायला सुरुवात केली आणि जेव्हा डिसेंबर उजाडला किंवा नोव्हेंबर एंडपासून साधारण त्याने परत एकदा रिजेक्शन फेस केलं आणि नंतर मग त्याला ब्रेक थ्रू मिळाला आणि वर जायला सुरुवात केली. तर आपण बघू शकतो की तो पटकन एकदम 1900च्या घरापर्यंत पोहोचलेला आहे आणि 1930 पर्यंत वगैरे पोहोचला आहे. तर फायनल तो 1948ला जाऊन आज बंद झाला जेव्हा रेकॉर्ड करत होतो. तर जेव्हा आपण समजा ह्याचा कॉल ऑप्शन घेतला असता, कारण वर जातोय म्हणून आपण कॉल घेतला असता. तर या ह्याच्यात समजा या प्रदेशामध्ये किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला आपण 1640च्या आसपास समजा घेतलं असतं आणि 1940 पर्यंत आपण समजा त्याला होल्ड केलं असतं. तर समजा हे अल्टिमेटली आपलं टार्गेट आहे असं आपण समजूया, की 1940 हे माझं फायनल टार्गेट आहे. तर 1640 ते 1940 साधारण ₹300 हा पट्टा आहे किंवा टप्पा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यात आपल्याला ऑप्शन समजा आपण घेतला असतं तर आपलं किती हे झालं असतं, किती टार्गेट झालं असतं ते आपल्याला बघायचं आहे. तर डिसेंबरच्या सुरुवातीला एक उदाहरण म्हणून आपण घेऊया, की 1800चा कॉल जो आहे तो मी बाय केला होता किंवा असता. तर सुरुवातीला डिसेंबरला जेव्हा हा CDSL खाली होता तेव्हा त्याची किंमत ₹22च्या आसपास होती आणि मग तो स्पॉट वर जायला लागल्यानंतर कॉलसुद्धा वर जाणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला समजा ₹300 आपलं टार्गेट वर आहे, असं आपण समजा आधीच ठरवलं असतं किंवा आपल्याला कॅल्क्युलेशननुसार आलं असतं. तर 1640 ते 1940 हा जो पट्टा आहे तो ₹300चा आहे. मग अशा वेळेला तो 1800चा कॉल हा किती वर गेला असेल? तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आणि हे सांगतो तो म्हणजे डेल्टा. तुमचा स्पॉट ₹1 वर गेल्यानंतर तुमचा ऑप्शन कितीने वर जाईल हे सांगायचं काम करतो ते म्हणजे डेल्टा. तर आता आपल्याला माहिती आहे की ॲट द मनी ऑप्शन्स आहेत, इन द मनी ऑप्शन्स आहेत. म्हणजे ऑप्शनच्या ज्या स्ट्राईक रेट आहेत त्यालासुद्धा वेगवेगळे रेट्स आहेत आणि त्याच्यामुळे हे जे आहेत ते आपण म्हणू शकतो बॉर्डरला आहे किंवा काठावर आहे तो म्हणजे ॲट द मनी. त्याच्या वरचे आहेत ते आउट ऑफ द मनी. हा पण आउट ऑफ द मनी असेल. हा इन द मनी आहे. हा इन द मनी आणि त्याच्या खालचे डीप इन द मनी. तर कॅल्क्युलेशन सोपी व्हावीत म्हणून ॲट द मनीचा डेल्टा हा 0.5 कन्सिडर केला जातो आणि ह्याचे जसं आपण आत जाऊ तसं हे वाढत जातात आणि एका पॉइंटला तो ऑलमोस्ट 0.99 म्हणजे ₹1च्या आसपास होतो. हा जो आहे तो 0.4, 0.3 असं कमी-कमी होत जातो. अगदी 0.1 पर्यंत सुद्धा येतो. डीप आउट ऑफ द मनीसाठी. त्यामुळे कन्सिडर समजा आपण केलं, की 0.5 चा आपला डेल्टा आहे. तर ह्याचा अर्थ असा होतो, की आपला स्पॉट ₹1 वर गेला, तर आपला ऑप्शन आहे तो 50 पैशांनी वर जाईल. तेच खाली जाताना पण होतं. समजा आपला स्पॉट ₹1 खाली गेला, तर ऑप्शनसुद्धा 50 पैशाने खाली जाईल. तर हे कळलं नसेल तर परत 2 मिनिटं मागे जाऊ शकता आणि परत एकदा या पॉइंटला येऊ शकता. तर आता मगाचच जसा हा ₹300 स्टॉक वर गेला होता, तर आपला ऑप्शन कितीने वर गेला असेल, तर अर्थात 1800चा कॉल असेल, तर त्याचं वर जाण्याचं प्रमाण वेगळं असेल. 1900चा कॉल असेल तर वेगळा असेल, 2000चा वेगळा असेल. इव्हन 1700, 1600 या प्रत्येकाची मूव्हमेंट वेगळी असणार आहे. पण आपण 1800 बघतोय त्यामुळे ह्याचा डेल्टा आहे तो 0.5 आहे. त्यामुळे ₹300च्या मूव्हमेंटसाठी डेल्टा आपल्याला मल्टिप्लाय म्हणजे गुणावं लागेल आपल्याला आणि ₹150 आपल्याला ॲड करावे लागतील. म्हणजे आपला ओरिजिनल किंमत जी ऑप्शनची होती ती ₹22 होती जी आपण इथे बघितली आहे. जी आपण बघितली ओरिजिनल किंमत जेव्हा रॅली सुरू व्हायची होती तेव्हा ₹22च्या आसपास होती किंवा ₹20च्या आसपास होती आणि
आपण टार्गेट जे काढलं आहे ते ₹150 मुवमेंट वर अपेक्षित आहे. म्हणजे कसं दिसेल तर हे असं दिसेल 1640 1940 हा स्पॉट आहे आणि आपला ऑप्शन जो आहे 1800चा तो ₹22 किंवा ₹20 तर ₹20 आहे आणि ₹150 तो वर जाईल. तर हा साधारण 20 + 150 = 170 एवढा गेला पाहिजे. तर आता आपण बघूया पुढे काय झालं आहे. तर आता याला मी पुढे जस्ट सरकवतो कारण याच्यात बार रिप्लेचं फंक्शन आत्ता अजून तरी मला दिसलं नाही आहे किंवा पेड व्हर्जनला असेल. तर जसा जसा CDSLचा स्पॉट वर गेला तसा हा वर गेला आणि फायनली शेवटी जेव्हा मार्केट बंद झालं तेव्हा CDSL 1940च्या आसपास पोहोचला होता. त्यामुळे 170च्या आसपास त्याचं टार्गेट झालेलं आहे. आता हा एक पॅरामीटर झाला म्हणजे फक्त ऑप्शनची किंमत एका या गोष्टीवर अवलंबून नसते. त्याच्यावर बरेच घटक काम करत असतात. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितला आहे तो म्हणजे डेल्टा. डेल्टा आपल्याला सांगतो एखादा स्टॉक किंवा स्पॉट वर किंवा खाली गेला तर आपला ऑप्शन किती पॉईंटने वर खाली होईल. आता हे निफ्टी बँक निफ्टी ऑप्शनला सुद्धा लागू पडतं. त्यामुळे आज आपण बघितलं ते म्हणजे डेल्टा. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बरेच घटक आहेत. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण बाकी ग्रीक्स बघणार आहोत आणि त्याचा अभ्यास करणार आहोत. तर हा होता डेल्टा ऑप्शन ग्रीक आणि मला आशा आहे की तुम्हाला ह्याच्याबद्दल नवीन माहिती मिळाली असेल. काही लोकांना माहिती असेलच पण नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. आपण एका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह आणि उद्या सिंगापोर येत आहे आणि त्याच्यासोबतच पुढच्या आठवड्यात नवीन ग्रीक्स सुद्धा येणार आहेत. म्हणजे आपण हा एक ग्रीक बघितला आहे. आणखी 2 ग्रीक्स बघायचे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चॅनलला नक्की एकदा लाईक. Stock Board. Learn, focus, earn.